कम ऑन गाइस, या वर्षीची डिबेट कॉम्पिटिशन गेस हू विल विन? ऑब्वियसली अनिका महाजन. दरवर्षी मीच जिंकते, या वर्षी पण मीच जिंकणार. बिकॉज आय एम कॉन्फिडेंट अबाउट माय सेल्फ अँड अ पर्सन लाईक मी नेव्हर लुजेस अ डिबेट कॉम्पिटिशन मॅन. बट अनिका, यावर्षी डिबेट कॉम्पिटिशनला कमळी पण असेल ना? हो, आणि कॉम्पिटिशन म्हटल्यावर कमळी काय करते ते आपण बघितलंच आहे. सो तिच्या अगेन्स्ट आपले जिंकायचे चान्सेस तर. यू इडियट्स, व्हॉट डू यू थिंक? व्हॉट डू यू थिंक? ती गावछाप मला हरवेल इन अ डिबेट कॉम्पिटिशन? ती गावछाप असेल तिच्या अभ्यासात व्हेरी गुड, बट अ पर्सन लाईक मी इन डिबेट कॉम्पिटिशन नेव्हर लुजेस. कळलं? आणि नसेल कळलं ना तर डोक्यात टाकून ठेवा. डिबेटमध्ये माझा हात कोणीच नाही धरू शकत. ती आणि जिंकणं इट्स नॉट पॉसिबल. आणि पुन्हा गावछाप बद्दल मला घाबरवण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्याहून वाईट कोणी नाही होणार. नेक्स्ट मंथ रिप्लेस करून टाकीन. मग बसा त्या गावछाप सोबत तिच्यासारखे ते गावठी कपडे घालून फिरत बसा. इडियट्स. ए गावछाप, हिच्या तर आता या माकडीला सोडतच नसतोय. थांब. ए निघे थांब. तुला काय समजवलंय मी? हिच्या नादाला लागायची काय बी गरज नाही. काय मिळणार आहे हिच्या नादाला लागून? आपण इथं कशाला आलोय हे लक्षात ठेव. फक्त अभ्यासावर ध्यान दे. चल. गावछाप. व्हेरी गुड. हा, आतापासून माझ्यासमोर हे असंच राहायचं, एकदम शांत. शट अप. आणि स्वतःची मान ना माझ्यासमोर खालतीच ठेवायची, इथे पण आणि क्लासरूम मध्ये पण. आजच्या डिबेट कॉम्पिटिशनची विनर आहे मी. कमी टमी, लुक ॲट माय फेस. चेहरा बघून घे ना. आजच्या डिबेट कॉम्पिटिशनच्या विनरचा चेहरा बघून घे. कळलं का? स्वप्न बघ. हो. आई, माझं सँडविच कुठे आहे? हो साधना मावशी, नायशाला सँडविच देता का? हो. हळूहळू हो. थँक्यू. गुड मॉर्निंग नायशा. गुड मॉर्निंग. वाव, आज नायशा सँडविच खाणार आहे. हो. कॉफी. आजी, माझा डान्स पाहायला येणार ना? संध्याकाळी डान्स टीचर येणार आहे माझी. डान्स टीचर घरी? हो. अरे वा. बट नायशा, आय एम सो सॉरी, आज माझी मीटिंग आहे. बट डोंट वरी, मी ना नेक्स्ट टाइम तुझा डान्स बघायला येते आणि तुझ्या डान्स टीचरला सुद्धा भेटायला येते. ओके? बर. नेक्स्ट टाइम. राधिका, तू नायशाला डान्स क्लास लावलायस, मला काही सांगितलं नाहीस याबद्दल? ते तू बिझी असतोस ना, सांगायचं राहून गेलं. गुड मॉर्निंग क्लास. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग बसा बसा. आज चक्क टाळ्या वाजवून स्वागत करताय माझं, एवढे खुश का?
असणारच ना सर, आज लेक्चर नाहीये म्हणून. काय स्टुडंट्स मिळालेत मला, लेक्चर नाही म्हणून खुश होत आहेत. एनिवे, I know you all are excited because of the debate competition we are going to have today. Students, let me tell you, ह्या अशा डिबेट कॉम्पिटिशन्सना नुसतं आपण ऐकायला जरी बसलो ना तरी आपल्याला खूप फरक पडू शकतो. बिकॉज अशा कॉम्पिटिशनमधून आपल्याला भरपूर वेगवेगळ्या विषयांबद्दल, फॉर एक्झाम्पल कल्चर, सायन्स, ह्युमन इमोशन, पॉलिटिक्स, रिसर्च, अशा बऱ्याच विषयांवरती वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स आणि मतं आपल्याला ऐकायला मिळतात. विच इज वाय वी हॅव डिसाइडेड की आपण एव्हरी फ्रायडे असे डिबेट सेशन्स कंडक्ट करणार आहोत. कारण अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्यक्त होणं खूप महत्त्वाचं आहे. मुळात म्हणजे आपलं मत मांडणं इम्पॉर्टंट आहे, बरोबर? अनेकदा काय होतं, आपण विचार करतो, आपलं एक स्वतःचं मत असतं, पण आपण ते मांडत नाही, आपण व्यक्त होत नाही. त्याच्यामुळे मनात गोंधळ वाढायला सुरुवात होते, शिवाय अजून वेगळ्या माहितीची भरही पडत नाही. सो ह्या अशा डिबेट सेशन्समधून तुम्ही व्यक्त व्हायला शिका, सो दॅट आपली मतं, आपले पर्स्पेक्टिव्स योग्य आहेत की नाही हे कळायला सुद्धा मार्ग ओपन होतील. म्हणून हे आजचं डिबेट सेशन. करूया सुरुवात? गुड. आय विल गिव्ह यू 5 minutes, मग सुरू करूयात. मावशी, अरे बापरे, एक मिनिट. बघू बघू काय मावशी, थोडं दुखेल. झालं. काय करता मावशी तुम्ही? राहू दे, करतो मी. मावशी, मला सांगा काय झालंय तुम्हाला सकाळपासून? तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. काही प्रॉब्लेम आहे का? काय नाही हो, ते आठवण यायला लागलेली. कोणाची? ते गावाकडे समजे कसे असतील काय ते त्याची. मावशी, हे बघा, माणसाच्या मनात जर काही असेल ना तर लगेच सांगून मोकळं व्हावं, बरं वाटतं. सांगा बघू मला काय झालंय नक्की? काय नाही हो, जीव जरा घाबरा झालता एवढंच. तुम्हाला ते सांगू, गावाकडे जेव्हा मला कसं नुसतं व्हायचं ना तेव्हा मी देवीच्या देवळात जाऊन बसायचो. आई तुळजाई सोबत मन मोकळ्या गप्पा मारल्या, तिच्यासमोर मन मोकळं केलं ना की लई बरं वाटायचं जीवासनी. अहो मावशी, आपल्याकडे आहे ना आई तुळजाईचं देऊळ. मी एक काम करते, आपल्या उषा मावशी आहेत ना, त्यांना सांगते तुम्हाला देवळात घेऊन जायला संध्याकाळी. खूप छान देऊळ आहे, तुम्हाला बरं वाटेल. संध्याकाळी जा. होय. तुम्ही आता दुसरं इकडे या, तुम्ही दुसरं काहीतरी करा. अहो करतो की मी करते. मी करते. आज काय बी करून मला देवळात जायलाच पाहिजे. माझ्या कमळीसाठी देवीच्या पुढे हात जोडायलाच पाहिजे.